नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार श्रोते हो, मी आरजे निशा रेडिओ MPSC गुरुच्या व्यक्तिविशेष सत्रात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो. त्यामध्ये आपण सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे आणि त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रामार्फत जाणून घेत असतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर आणि महान व्यक्तीची जीवनगाथा, ज्यांचे नाव आहे मधुसूदन कालेलकर. नाटककार, कथाकार आणि पटकथाकार म्हणून मराठी साहित्य, रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी छाप आणि ठळक ओळख निर्माण करणारे मधुसूदन कालेलकर हे 20व्या शतकातील महत्त्वाचे आणि प्रभावी साहित्यिक होते. त्यांचा जन्म 22 मार्च 1924 रोजी झाला. कोकणातील वेंगुर्ले येथे त्यांचे बालपण गेले आणि तेथेच त्यांनी आपले प्रारंभीचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच त्यांना वाचन, लेखन आणि नाटक यांची विशेष आवड होती. साहित्याविषयीची ही ओढ पुढे त्यांच्या आयुष्याचा मार्ग ठरली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले, जिथे त्यांना साहित्य आणि कलाक्षेत्रात काम करण्यासाठी विस्तृत संधी उपलब्ध झाल्या. मुंबईत येऊन त्यांनी आपल्या लेखन प्रवासाची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी कथालेखन आणि नाटक लेखनाद्वारे आपली प्रतिभा सिद्ध केली. त्यांच्या लेखनात जीवनातील वास्तवता, मानवी भावना आणि समाजातील घडामोडींचे सूक्ष्म निरीक्षण आढळते. याच गुणांमुळे त्यांचे लेखन लवकरच वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. पुढे जाऊन त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि कथा, पटकथा व संवाद लेखनाच्या सर्व माध्यमातून त्यांनी आपली छाप पाडली. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांसाठी लेखन केले आणि त्या माध्यमातूनच मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध केली. त्यांच्या लेखनातील साधेपणा, स्पष्टता आणि प्रभावी मांडणी यामुळे त्यांच्या पटकथा प्रेक्षकांच्या मनाला भिडत असत. त्यांनी आपल्या चित्रपट लेखनातून केवळ मनोरंजन केले नाही, तर समाजासाठी विविध प्रश्न आणि मानवी नातेसंबंध यांचेही प्रभावी चित्रण उतरवले. चित्रपट क्षेत्राबरोबरच मधुसूदन कालेलकर यांनी मराठी रंगभूमीवरही मोठे आणि मोलाचे योगदान दिले. नाटक हे त्यांचे अत्यंत आवडते क्षेत्र होते आणि त्यांनी या माध्यमातूनच समाजाशी थेट संवाद साधला. त्यांनी विविध विषयांवर आधारित अनेक नाटके लिहिली. त्यांच्या नाटकांमध्ये कौटुंबिक समस्या, सामाजिक बदल, मानवी नातेसंबंध, नैतिक मूल्ये आणि जीवनातील संघर्ष यांचे प्रभावी चित्रण आढळते. त्यांच्या लेखनाची भाषा अत्यंत सोपी, ओघवती आणि सर्वसामान्यांना समजणारी होती. त्यामुळेच त्यांच्या नाटकांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. त्यांच्या संवादाची ताकद ही त्यांच्या लेखनाची विशेष ओळख होती. लघु, नेमके आणि प्रभावी संवाद यामुळे त्यांच्या नाटकातील पात्रे जिवंत वाटत आणि प्रेक्षकांना त्यांच्याशी सहज नाते जोडता येत असे. कालेलकर यांच्या लेखनशैलीत वास्तववाद आणि संवेदनशीलता यांचा सुंदर संगम दिसून येतो. त्यांनी आपल्या साहित्यामधून समाजातील सामान्य माणसांच्या भावना, समस्या आणि आशा आकांक्षा यांचे चित्रण केले. त्यांच्या लेखनात कृत्रिमतेपेक्षा नैसर्गिकता आणि वास्तवाला अधिक महत्त्व दिले गेले आहे. त्यांनी विनोद आणि गंभीरता यांचा समतोल राखत आपल्या कलाकृती सादर केल्या. त्यामुळेच त्यांच्या नाटकांना आणि चित्रपटांना सर्व स्तरातील प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यांच्या लेखनातून केवळ मनोरंजन होत नाही, तर प्रेक्षकांना विचार करायला लावणारा आश्रयही मिळतो. त्यांनी आपल्या साहित्यातून समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य केले आणि समाजाला सकारात्मक दिशादर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या साहित्यिक कार्यामुळे त्यांनी मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान मिळवले. त्यांनी आपल्या लेखनातून मराठी संस्कृतीला समृद्ध केले आणि एक वेगळी परंपरा निर्माण केली. त्यांच्या कार्याचा प्रभाव पुढील पिढ्यांवरही पडलेला दिसून येतो. अनेक नाटककार आणि पटकथाकार
त्यांच्या लेखनातून प्रेरणा घेताना दिसतात. त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते मात्र यशस्वी झाले. त्यांच्या साहित्यामध्ये जीवनातील वास्तव, संघर्ष आणि आशावाद यांचा एक सुंदर संगम दिसून येतो, जो आजही तितकाच महत्त्वाचा आणि प्रेरणादायी ठरतो. मधुसूदन कालेलकर हे केवळ एक लेखक नव्हते, तर ते समाजाचे सूक्ष्म निरीक्षक होते. त्यांनी आपल्या आजूबाजूच्या घडामोडींचे बारकाईने निरीक्षण करून त्या आपल्या लेखनातून प्रभावीपणे मांडल्या. त्यांच्या नाटकांमधील पात्रे ही वास्तव जीवनाशी जोडलेली असल्यामुळे प्रेक्षकांना ती सहज समजतात आणि त्यांच्याशी भावनिक नाते निर्माण होते. त्यांनी स्त्री-पुरुष संबंध, कुटुंब व्यवस्था, सामाजिक मूल्ये आणि बदलत्या काळातील समस्या यांचा सखोल अभ्यास करून त्यांचे चित्रण केले. त्यामुळेच त्यांच्या कलाकृतींना काळातील महत्त्व प्राप्त झाले. त्यांच्या लेखनातून आशयाची ताकद आणि सादरीकरणाची परिणामकारकता यांचा सुंदर मिलाफ होतो. त्यांनी आपल्या साहित्यातून केवळ कथा सांगितल्या नाहीत, तर त्या कथांमधून जीवनाचा खरा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या लेखनामुळे मराठी रंगभूमीला नवे आयाम मिळाले आणि प्रेक्षकांना दर्जेदार मनोरंजनासोबत विचार प्रवृत्त करणारा आशयही मिळाला. त्यांनी आपल्या कार्यातून मराठी साहित्य आणि नाट्यसृष्टी समृद्ध केली. अशा या बहुआयामी आणि प्रतिभावान साहित्यिकाचे 17 डिसेंबर 1985 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य, नाट्य आणि चित्रपटसृष्टीने एक महत्त्वाचा आणि प्रभावी लेखक गमावला. तथापि त्यांच्या साहित्यकृती आजही जिवंत आहेत आणि प्रेक्षकांच्या मनात त्यांचे स्थान कायम आहे. त्यांच्या लेखनाचा प्रभाव आजही जाणवतो आणि पुढील पिढ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरतात. मधुसूदन कालेलकर यांचे नाव मराठी साहित्य विश्वात सदैव आदराने घेतले जाईल आणि त्यांच्या योगदानाची नोंद इतिहासात कायम राहील. अशा या थोर आणि महान लेखकाला रेडिओ MPSC गुरूच्या व्यासपीठाकडून विनम्र अभिवादन. विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 22 मार्च आणि आज आपण मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास नुकताच जाणून घेतला आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. याबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय म्हणजेच फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवू शकतात. श्रोते हो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी RJ निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर आणि ज्येष्ठ व्यक्तीची जीवनगाथा. धन्यवाद.